नमस्कार, मी धनराज विठोबाजी आष्टनकर, मुक्काम गुमगाव, माजी जिल्हा सदस्य नागपूर. माझ्या राजकीय प्रवासाच्या दरम्यान मी केलेल्या विकास कामाची खरी माहिती, स्थानिक लोकांकडून घेतलेले अनुभव आणि त्याच निमित्तानं मी खऱ्या अर्थानं लोकांचे खरे अनुभव जाणून घेण्याकरता माझा राजकीय प्रवास हा तयार करण्यात येणाऱ्या पुस्तिकेत सर्व लोकांची माहिती जाणून घेण्यासाठी आज दिनांक 3/9/2025 रोजी हा उपक्रम मी चालू केलेला आहे. इसासनी, वागदरा, देवडी, आमगाव या सर्व गावात मी हा उपक्रम सोहळा चालू केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज वागदरा या गावात इसासनीचा एक पार्ट म्हणून हे वागदरा या गावात या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. माझ्यासोबत पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय लीलाधर भाऊ पटले सुद्धा इथे उपस्थित आहे. सरपंच, या गावचे सरपंच अरविंदजी ढोणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. जीवतोडे साहेब सन्माननीय सदस्य, ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे सर्वांच्या भावना, सर्वांचं मनोगत, सर्वांचा विश्वास या ठिकाणी आपण ऐकून घ्यावा अशी मी विनंती माझी विनंती आहे. मी लीलाधर जयपाल पटले, माजी पंचायत समिती सदस्य हिंगणा, आणि माझं क्षेत्र डिगडो आणि इसासनी. मी 2022 ते 2025 या कालावधीमध्ये ह्या भागाचा पंचायत समिती सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे. आज आमच्या भेटीला आमचे मार्गदर्शक श्री धनराजजी आष्टनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर, इथं उपस्थित आहेत. तसेच आमच्या या गावचे सरपंच मान्य श्री अरविंदजी ढोणे हे सुद्धा आज या बैठकीला उपस्थित आहेत. तसेच आपल्या गावचे इसासनीचे वार्ड क्रमांक 4चे ग्रामपंचायत सदस्य श्री लहानोजी जीवतोडे हे सुद्धा आज इथं उपस्थित आहेत. जिल्हा परिषद सदस्य होते त्या कालावधीमध्ये त्यांच्यापासून खूप मोठं कार्य आमच्या गावामध्ये घडलेलं आहे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा ही संकल्पना त्यांनी मनात घेऊन आमच्या डिगडोमध्ये एक राजगृहनगर या ठिकाणी एक जिल्हा परिषद शाळा ही त्यांच्या कारकिर्दीमध्ये बनलेली आहे. तसेच भीमनगर इसासनीमध्ये सुद्धा एक जिल्हा परिषद शाळा ही त्यांच्या कारकिर्दीत इथं स्थापना झाली आणि ते त्यांच्या हातून त्यावेळेस ते उद्घाटित झाले. आणि असाच त्यांनी निरंतर कार्य आपल्या गावचा विकास करिता त्यांनी काही रस्ते, डांबरीकरण रस्ते, पांदन रस्ते, तर गल्लोगल्लीमध्ये जाणारे काही खडीकरण, असे खूप कामं आपल्या या भागामध्ये त्यांनी त्या कालावधीमध्ये केलेलं आहे. तसेच त्यानंतर ते बहुतेक इथं आपले जिल्हा परिषद सदस्य नसताना सुद्धा वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन, त्यांची भेट या गावामध्ये होती. आणि आमच्यासारखे छोटे मोठे जे कार्यकर्ते होते, या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आमच्या काकाजीनं केलेलं आहे. त्यांचं काम उत्कृष्ट आहे आणि बहुतेक त्यांचा जो हा राजकीय कारकीर्द कमीत कमी 3-4 सर्कलमध्ये गेलेला आणि त्या 3-4 सर्कलमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. एवढ्याच मी या प्रसंगी बोलू इच्छितो आणि त्यांना एक चांगलं आयुष्य लाभो याची मी ईश्वरचरणी प्रार्थना पण सुद्धा करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. नमस्कार, मी शशिकला ज्ञानेश्वर ठाकरे, इसासनी ग्रामपंचायत 2013 मध्ये राहिली. मला इथे येऊन 19 वर्ष झाले. मला राजकारणाचा काहीच अभ्यास नव्हता
आमचे माननीय सुधाकररावजी ढोणे यांच्या माध्यमातून मी समोर समोर राजकारणात येत गेली. त्यांच्या माध्यमातून माझी आपली काकांशी भेट झाली, आष्टनकर काकांशी भेट झाली. त्यांनी आम्हाला म्हणजे इतकं सहकार्य केलं. या एरियामध्ये रोड, नाल्या, पोल काहीच नसताना सुद्धा त्यांनी म्हणजे पहिल्यांदा आष्टनकर काका त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते आणि आमच्या एरियामध्ये आम्हाला इतकी म्हणजे त्रास होता की म्हणजे पुलिया सुद्धा नव्हता. एखाद्या डिलेव्हरीवाल्या बाईला न्यायचं तर आम्ही बासाच्या म्हणजे लाकडावरून येणं जाणं नाला पार करून मग आम्ही इथे राजीवनगरला जायचो. त्यावेळेस सुधाकररावजी ढोणे यांनी यांच्याशी भेट करून दिली आणि आम्ही त्यांच्या मागे सर्व ग्रुपने बीजेपीचे जो आमचा ग्रुप होता ते सर्वांचे मागे लागून आष्टरकर साहेबांनी खूप मदत केली. आमच्या एरियामध्ये हा नॉन ॲग्रिकल्चर एरिया असल्या कारणाने टॅक्स सुद्धा नव्हतं. तर नोटरी म्हणजे भरपूरशा लोकांचे इथे रजिस्ट्री सुद्धा नव्हती. तर त्यांनी म्हणजे नोटरीवर टॅक्स सुद्धा मधुकररावजी पारदीस, आपले ढोणे साहेब आणि आमचे आष्टनकर काका यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे कुठलीही असो, चाहे विकास कामाची असो किंवा पर्सनल मदत, अशी वेळोवेळी त्यांनी आम्हाला मदत करत गेले. आणि अजूनही आज मला तर 19 वर्ष झाले इथे. 19 वर्षापासूनही आष्टनकर काका यांचा अजूनही आम्हाला सहकार्य होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाब म्हणजे 2007 मध्ये 7 पासनं आष्टनकर काका आम्हाला जुळले. या एरिया आमच्या इसासनी ग्रामपंचायतला बीजेपीचं नावनिशाण नव्हतं. तर आमचे माननीय सुधाकररावजी ढोणे, आष्टनकर काका, मधुकर साहेब यांनी आमच्या इसासनी ग्रामपंचायतमध्ये एक बीजेपीचं वर्चस्व गाजवलं आणि आज आम्ही बीजेपीमध्ये आमच्या एरियामध्ये इतके समोर आहोत की आम्हाला कोणीही आमच्या बीजेपीला हरवू शकत नाही. समजा जर येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून आमच्या पक्षाने आम्हाला आष्टनकर काकांची निवड केली आणि आम्हाला दिलं तर आमचं परिपूर्ण मदत त्यांना राहील. नमस्कार, मी अशोक सुभाष बोकडे, वार्ड नंबर 3 भीमनगर इथून रहिवासी होतो. त्या रहिवासीमुळे माझे जो परिचय गावामध्ये चांगला असल्यामुळे त्या प्लेटमध्ये धनराजी आष्टनकर हे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळे त्या वार्डामध्ये मला ग्रामपंचायत सदस्याकरता मला तिकीट दिलेली. त्या तिकीटमध्ये मी निवडून आलो आणि निवडून आल्याच्या नंतर मी प्रभारी उपसरपंच पद मला देण्यात आलं. त्या उपसरपंच पद देण्यात आलं. त्यानंतर आम्ही विकासाच्या कामासाठी वार्डानुसार धनराजी आष्टनकर यांच्या मार्गदर्शनात गेलो आणि त्यांनी आम्ही जे जे बोलले ते काम त्यांनी त्या काळामध्ये करून दाखवलं. आणि त्याच काळामध्ये इंदुबाई चौधरी याला काही मेंबरांना पाय उतार केल्यामुळे मला प्रभारी सरपंच बनवण्यात आलं. त्यानंतर प्रभारी सरपंच बनवल्यानंतर पुन्हा आणखी पाण्याची जो समस्या होती त्यांचा ठराव घेऊन धनराजी आष्टनकर यांच्या मार्गदर्शन केलं. त्यानंतर तिथं आपले सुधाकररावजी ढोणे हे जिल्हा परिषद होते. त्या मार्गामुळे त्या गावामध्ये आपण ते ठराव दिलं होतं. त्या पाण्याच्या मुद्द्यामुळे ते ठराव मंजूर झाला आणि ढोणे साहेबांना ते काळजी घेऊन पाण्याचा परिपूर्ण ठराव 5 करोड रुपये हे मंजूर करून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली होती. तर पुन्हा अगर समजा निवडून काकाजीला अगर तिकीट अगर मिळाली तर आम्ही पूर्ण सपोर्ट करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. मी 2002 पासून या एरियामध्ये शिवनगरमध्ये. तुमचं नाव काय? प्रदीप हिरालाल बोरकर. अच्छा अच्छा. मी इथं या एरियामध्ये 2002 पासून आलो आहो. तेव्हा इथं ढोणे साहेब सरपंच होते आणि त्यानंतर मग आष्टनकर साहेब ते बी त्याच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले. त्याच्या कारणाने मग हे याचा उद्धार झाला. याच्या अगोदर ढोणे साहेब होते तेव्हा थोडे बहुत रस्ता काही केला आणि त्या पद्धतीने हे थोडं सुरुवात झाली. आणि त्यानंतर आमच्या अशी परिस्थिती येत गेली की हा पूल नाही होता बरोबर, तिथून छोटे 2 पायऱ्या लागून होत्या. त्यानंतर तिथे थोडीशी पाल होती, तिथे शिडीवरून आम्ही येण्याजाणं करत होतो. त्यानंतर मग आष्टनकर साहेबांना आम्ही भेटलो. ढोणे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा आष्टनकर आहे, त्यांच्याकडे चला तुम्ही. ते गंधागाव आष्टनकर
त्याने मग थोडं विचार उद्योग केला आणि त्याने मग आशिया साहेबांना आणि धनराज धोंडे साहेबांना मग हे मिळून शहरी आमच्यासाठी पुण्या बनवून दिला. तेव्हापासून आमचा थोडासा उद्धार झाला आणि तेव्हा आपण थोडस सुधारले. नाही जेव्हा जेव्हा आम्हाला लई मुसीबत होती याच्यामध्ये जमला. नमस्कार, माझे नाव नरेश अंबुले आणि आपलं एरिया म्हणजे शिवनगर वागदऱ्यात येतो आहे. आणि ह्या एरियात खूप म्हणजे अडचणी आहेत. आधीपासून अडचणी होत्या, पण ज्यावेळेस इथं राहणारे लोक 10-15 वर्षाच्या आधी इथे काही पुल्ल्या नाही, काही नाही, नाला होता आणि सायकल किंवा गाड्या त्या 1 किलोमीटर दूरवर ठेवून लोक पायदळ जात होते. त्यानंतर जर इथं मग बीजेपीची हे आलं जिल्हा परिषद, तेव्हा धनराज भाऊ आष्टनकर हे 2006-07 मध्ये होते. त्यावेळेला मग त्यांना सुद्धा इथं आणलं आम्ही. धनराज भाऊ आष्टनकर इथं आले आणि त्यांनी हे इथं पुलाचा आढावा घेतला आणि ते पूल बनवून दिलं. तेव्हापासून हे पूल तसंच आहे. त्याच्यावर कोणती नंतर काही केलं नाहीये. जसं पूल आहे तसंच आहे आणि त्याच पुलापासून ही वस्ती चालत आहे आता. म्हणून अजून एक म्हणतो की अशा आष्टनकर साहेबांसारखे माणसं जर समोर आले तर ह्या वस्तीच्या या पुलाच्या आणखी आढावा होईल अशी माझी इच्छा है. यहाँ रहने के लिए मैं 2000 में आया, सन 2000 में आया और उस समय मैं अकेला था. तो उसके बाद में पांडे जी और ये भावने जी आए और फिर भावने जी और पांडे जी को लेकर के त्रिवेणी प्रसाद पांडे उनको बताया कि ऐसा ऐसा अड़चन होता है. फिर उनको लेकर के भैया अष्टनकर जी के यहाँ मैं गया, वहाँ गुमगांव में. वहाँ जाने के बाद में सबसे परिचय करवाया. अब परिचय करवाने के बाद में फिर जो है भैया को आगे लिया. अष्टनकर जी थे और ढोने साहब थे उस समय, इनके पिताजी थे, तो उनको लेकर के फिर और काम किया. ये काम करने के बाद में फिर 1 साल काम रुका हुआ था, किसी ने रोक दिया था. नाम नहीं बताऊंगा मैं, नाम मालूम है लेकिन बताऊंगा नहीं, क्योंकि ओपन करना अच्छी बात नहीं है. किसी के मन में दुख होगा तो अच्छी बात नहीं है. तो 1 साल रुका हुआ था. हम लोग नीचे जा रहे थे इधर से. फिर बहुत तकलीफ हो रहा था, पानी भरा हुआ था, उसमें सब जाते थे, ड्यूटी पानी वाले लोग थे. और फिर भैया को लेकर के अष्टनकर जी को और फिर ये काम चालू करवाया. चालू करवाने के बाद में किसी तरह से ये जो है पुल बना और आज वैसे ही ये पुल है, इसका कोई विकास नहीं हुआ. तो फिर अभी विकास करने के लिए फिर से हमको भाई साहब को लाना पड़ेगा और जो है फिर ये हमारी बस्ती का विकास करेंगे और फिर जो भी है. नमस्कार, मी तीर्थानंद रांगणाले, बंडू नावाने मला ओळखतात. पण मी ज्यावेळेस नवीन आलो त्यावेळेस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे आष्टनकर साहेब आणि ढोणे साहेब हे इथं चुनावला उभे झाले. त्यानंतर ते आल्यानंतर हा वागदऱ्याचा त्यांनी विकास ज्या पद्धतीनं केला त्या पद्धतीपासून पण आजपर्यंत तो विकास त्या पद्धतीने झालेला नाही. त्यांच्या हे काळातले पूल आणि हे शिवनगर वस्ती तसेच आजही मजबूत आहे. म्हणजे कारण की काय त्यांचा कार्य आणि त्यांचा स्वभाव म्हटला तर शांत स्वभाव, जय जवान जय किसान, लाल बहादूर शास्त्री सारखे त्यांचा म्हणजे राहणीमान, लहान मोठ्याचे मान. नाही तर आजकालचे नेते आले आणि गेले, कोणाला काही ओळखत नाही, पण त्यांच्या आजही लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत जसे लाल बहादूर शास्त्री होते, जय जवान जय किसानचा नारा दिला, त्याचप्रमाणे आमचे आष्टनकर साहेब यांना आम्ही पुन्हा निवडून आणू अशीच माझी इच्छा आहे. बस. ह्या वस्तीमध्ये आम्ही जेव्हा आलो आणि ह्या वस्तीमध्ये आल्याच्यानंतर बऱ्याचशा समस्या होत्या. पण त्याआधी इथले जे जुने लोक आहेत ते सांगतात की ह्या रोडनी जाजकाम जर पडलं शिवनगरवाल्यांना बाहेर, पेशंट असो काय असो, तर त्यांना इथं बाच्या शिड्या बनवून जायला लागत होतं, बाच्या शिड्या बनवून जायला लागत होतं. आणि नंतर 2007 मध्ये आष्टनकर साहेब जिल्हा परिषदेला आले आणि त्यांच्याकडे यांनी पाठपुरावा करून इथे एक पूल करून घेतला. ज्या पूलवर आम्ही उभे आहोत, ह्या पुलामुळे इथल्या लोकांच्या बऱ्याचशा समस्या होत्या, जाण्याचा येण्याचा प्रश्न. नंतर एक जमाना असा होता की पेशंटला, डिलिव्हरीच्या बायला सुद्धा त्या पुलावरून कसं तरी न्यायला लागत होतं, जायला सोय नव्हती.
आणि असे अनेक छोटे मोठे जे काम आहे पवार की माँ को लेके हाँ। गए थे वहाँ हो खटिया पर तर असे जे बरेचसे छोटे मोठे काम आहे ऑर्डरचे तिथं साहेबांनी भरपूर कामं केलेले आहे. याच्या अतिरिक्तही कामं केलेले आहे. त्यांच्या त्या कालखंडीत झालेले बरेचसे काम आहे. आता आम्ही तर पहिल्यांदा इथे उभे आहो, नंतरही काम झालेले आहे. आणि समजा अशा कार्यकुशल व्यक्तीला जर पुन्हा कधी आमची सेवा करायची जर त्यांना चान्स पाहिजे असेल किंवा त्यांना जर योग मिळाला तर आम्ही पूर्ण ताकदीनिशी पाठवून याच्या सोबत राहू त्यांच्या. बस धन्यवाद. नमस्कार, मी अरविंद पेटकर, वाघधरा हिंगणा, महाराष्ट्र, नागपूरमधून बोलत आहे. आज माझ्याकडे योगायोगाने श्री धनराजी अष्टनकर साहेब आलेले आहे. त्याचबरोबर आमचे वाघधरा इसासनीचे सरपंच श्री अरविंद भाऊ ढोणे साहेब आलेले आहे. त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी सामाजिक कार्यकर्ते सुद्धा इथं आलेले आहे. धनराजी अष्टनकर साहेबांचं नाव समोर येते. आता इथे आमच्या जवळपास इथून 500 मीटर दूरवर एक वाघधऱ्यामध्ये एक पूल आहे. तो पूल धनराजी अष्टनकर साहेबाच्या कारकिर्दीत झालेला आहे आणि गेल्या 20 वर्षापासून आजही तो पूल म्हणजे व्यवस्थित त्याचं बांधकाम सुरळीत आहे. आणि त्यावेळेस त्यांनी वाघधऱ्यामध्ये जाण्यासाठी तिथं नाला होता, त्या नाल्यावरून लोकांना जाता येत नव्हतं. तेव्हा काही वाघधऱ्याचे लोक किंवा शिवनगरचे लोक त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी पाठपुरावा घेऊन ते सुद्धा त्यांनी काम केले. त्याच्यानंतर वाघधऱ्यामध्ये किंवा ह्या वाघधरा हिंगणा या परिसरामध्ये बरेचशा शाळेचे सुद्धा काम त्यांच्या हातून झालेले आहे. असे काही जे वरिष्ठ लोक आहेत हे त्यांच्याकडून माहीत होते. त्याच्यानंतर काही पाण्याच्या सुविधा सुद्धा होत्या, त्यावेळेस त्यांनी पुढाकार घेऊन त्या सुद्धा त्यांनी पूर्ण केलेले आहे. असं बरेचशा वरिष्ठ लोकांकडून आम्हाला माहिती मिळते. आणि आज आम्ही जेव्हा चर्चा करतो की कुठे काही आम्हाला काही दुःख झालं, दुःख म्हणजेच आम्हाला वाघधऱ्यामध्ये खूप मोठी समस्या आहे, ती म्हणजे रोड रस्त्याची. आज अचानकपणे ते आले आणि त्यांना आम्ही सांगितलं की हा 20 वर्षाच्या अगोदर तुम्ही जो पूल बनवलेला हा जसा तसाच आहे, पण आता तुम्हाला त्या रोडकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर त्यांनी ताबडतोब त्या पंचायत समितीमध्ये फोन लावून इंजिनियर साहेबांना फोन लावून त्यांनी त्या रोडचं काही सँक्शन झालेलं आहे का, त्या रोडचं काम कुठून काही आपल्याला करता येईल का, तर त्याबद्दल त्यांनी चर्चा केली. आणि त्यांनी सांगितलं की तो ऑलरेडी त्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी नोंद केलेला आहे. आणि धनराज भाऊंनी आम्हाला सांगितलं की तो आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू. आणि मला असं वाटतं की जो लोकांचा वरिष्ठ लोकांचा जो काही मेसेज आहे त्या मेसेजवरून मला असं वाटतं आता ज्यावेळेस अष्टनकर साहेब या एरियामध्ये कार्य करत होते तर त्या लोकांचं मेसेज असं आहे की अष्टनकर साहेब हे राजनेता नसून ते सामाजिक कार्यामध्ये नेहमी सक्रिय होते. आणि मला असं सुद्धा माहिती पडलं लोकांकडून, कारण त्यावेळेस मी ह्या एरियामध्ये नव्हतो आणि त्या होऊ शकते त्या मला वाटतं की 2007 मध्ये त्यावेळेस मी शाळेमध्ये जात असेल, तर त्याच्यामुळे त्यांचा माझा ह्या याच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये त्यांचा माझा काही संबंध आलेला नाही आहे. पण ह्या वरिष्ठ लोकांकडून अशी माहिती आहे की जो कोणी व्यक्ती धनराज भाऊ पर्यंत गेला आणि त्यांनी राजकीय उद्दिष्ट नजरेसमोर न ठेवता एक सामाजिक उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून त्यांनी त्या कार्यामध्ये पुढाकार घेऊन बरेचसे असे कामं केलेले आहे. असे बरेचशा लोकांकडून आम्हाला माहिती मिळते. म्हणून मला असं वाटते की जसे आज ते कोण्या पक्षाचे आहे ते मला माहित नाही, परंतु ते एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहे हे लोकांच्या तोंडून मला जेव्हा ऐकायला मिळालं आणि मला सुद्धा आणि त्यांच्यासोबत मी जेव्हा चर्चा केली, त्यांच्या चर्चेच्या दरम्यान मला राजकीय उद्दिष्ट हे नजरेसमोर न दिसता किंवा त्यांच्या बोलण्यातून मला जी कडकडा दिसून आली ही एक सामाजिक दृष्टिकोन त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की यांच्या जागी कोणी असो, जो व्यक्ती समाज कार्यामध्ये पुढाकार घेत असेल, जनतेची समस्या समजून घेत असेल आणि तोच व्यक्ती आपला असू शकतो असं मला वाटते. आणि मी जर धनराजजी हे एक सामाजिक दृष्टिकोनातून जर सर्व समस्या दूर करत असेल तर याच्यापेक्षा आपल्या वाघधऱ्यासाठी दुसरं भाग्य नाही आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. नमस्कार, मैं माजी ग्राम पंचायत सदस्य सुरेश कुमार गांधी ठाकरे, वागदरा, वार्ड नंबर 2। इस वागदरा की परिस्थिति हम लोग उस समय से जानते हैं जब यहाँ मुश्किल से 50 या 100 घर थे। उस समय के बाद इस बस्ती में हमारे को जिला परिषद
समझ में यानी कहने के लिए हमारे धनराज बाबू अष्टनकर 2007 में खड़े हुए। हम जानते भी नहीं थे कि धनराज अष्टनकर है कौन, लेकिन हमको पारदी साहब ने बताया कि तुमको एक बिल्कुल गांव का आदमी देता हूं, और हमने उनकी इतना बोले और उनको बोले आपको मदद करना है, तो हमने बिना देखे हुए इनका प्रचार चालू किया। उसके बाद ये जीत करके आए 2007 में, और हमने जो जो काम की बोला वो काम इन आदमी ने किया है। जैसे हमारे वागदरा का सबसे पहला हैंडपंप, फिर उसके बाद में श्रीनगर के पुलिया की ये परिस्थिति थी कि कनेक्टिविटी नहीं थी, कोई बीमार हो जाए तो वहां एक सीढ़ी लगी हुई थी, सीढ़ी के ऊपर से चल करके हम लोग गए हैं। और वो परिस्थिति को देखते हुए फिर इनको हम लेके गए धनराज बाबू क्या पांडे जी, अपने त्रिवेणी प्रसाद पांडे, राजनारायण सिंह, संजय कड़ू, मैं, सुधाकर जी ढोने, जो हरिण खेड़े, ये सब लोग हम एक साथ में थे। और वो सब में ये सब बुजुर्ग थे, उनके बीच में बच्चा मैं था। उस समय पे पुलिया जीत के आए, इनने बोले कि गांधी जी हम ये काम करेंगे, और आज वो पुलिया बनाए। पुलिया बनाने का सबसे बड़ी अहम भूमिका ये थी कि पुलिया बनाने का कारण ये था क्योंकि वहां के लोगों को कनेक्टिविटी मिली, आना जाना चालू हो गया। 2007 में 8 या 9 में हमने पुलिया साथ कंप्लीट किया। फिर उसके बाद हमारे यहाँ पानी की बड़ी संकट थी, पानी की समस्या थी। धनराज बाबू उस समय जिला परिषद थे, हमने 1-2 जगह विद्रोह भी किया, लेकिन वो यश नहीं आया जिस काम में हाथ डाले थे। फिर इनने मेरे को बताया, गांधी जी बोले और ढोनी जी तुम ऐसा करो, महाराष्ट्र जल प्राधिकरण की कुआ उसमें प्रपोजल डालो। तो आज भी 2011 का लेटर मेरे पास इनके हाथ का लिखा हुआ है, उसमें हम लोग कलेक्टर के पास गए, कलेक्टर से इधर उधर घूम फिर करके हमने वो 1 करोड़ 42 लाख का काम था, लेकिन कुछ विरोध होने के नाते फिर 1 करोड़ की योजना हुई। जो आज हम वागदरा के अंदर पानी पीते हैं अभी, तो वो पानी के सही यानी जवाबदार और जो भूमिका थी उनमें सुधाकर जी ढोले और अपने जिला परिषद सदस्य धनराज जी अष्टनकर, क्योंकि हमारे उस समय राष्ट्रवादी के सरपंच थे इंदुबाई, उस समय वो ठहरा वगैरह भी नहीं ले रही थी, पर उस समय जब होना था वो हो गया। और आज वो भी, और सबसे पहला हैंडपंप भी आज हमारे बस्ती के अंदर सबसे पहला हैंडपंप धनराज बाबू के हाथ का है, और हमने ओपनिंग भी करवाए थे। और इसके बाद जब जब मुझे और जरूरत पड़ी, सामाजिक हो, आर्थिक हो, सांस्कृतिक हो, उस सब में इन्हें मदद किया। और मेरे धनराज बाबू के साथ में आज जो मैं यहाँ पे हूं, तो मैं सबसे पहले एक तो गुरु मान चुका हूं, क्योंकि मेरे गुरु धनराज बाबू अष्टनकर और सुधाकर अभिमान ढोने हैं। और इन दोनों के वजह से आज जो मेरे को लोग मान सम्मान जो भी इज्जत देते हैं, उसके बाद में इन्हीं के हाथ के नीचे मैं अपना ग्राम पंचायत चुनाव लड़ा 2013 से 18 तक, फिर इन्हीं के आशीर्वाद से फिर 18 से 23 तक जीता, क्योंकि फॉर्म भरने गया था तो भाव के पांव वगैरह पढ़ करके बकायदा आशीर्वाद लेकर के गया था। और गांधी बोले बिल्कुल तुम यस, क्योंकि जो इन एक आदमी का नेचर है कि लोगों को लेकर के चलना, बस लोगों को लेकर के चले। और आज हम लोग, तो हमारा ये मानना है कि राजनीतिक लेवल पे कहो या कोई भी लेवल पे, यदि अगर धनराज बाबू आगे बढ़ते हैं तो हम लोगों का भरपूर दिन रात जैसे पिछले बार मेहनत किए वैसी मेहनत इस बार भी करेंगे। और हमारे धनराज बाबू के पीछे हमारा पूरा पाठिंबा है, पूरा सहयोग है। यही कह के अपने 2 शब्दों को विराम देता हूं। जय हिंद, जय भारत। जयराम जी। नमस्कार, मेरा नाम माधव प्रसाद द्विवेदी है, मेरा रहना गजानन नगर है, और मैं आप सभी का अभिनंदन करता हूं। हमारे श्री माननीय धनराज अष्टनकर साहब का बाद में बहुत बहुत शुक्रगुजार हूं कि हमारे यहाँ पहला विकास उन्होंने शुरुआत किया है, और सब मिलकर के हमको बाद में काफ़ी सत्वाना देकर के हमारे एरिया का काफ़ी विकास किए हैं। और यहाँ से लेकर के गजानन नगर से लेकर के और बाद में यहाँ से शासनी का पूरा एरिया उनके सहयोग से हर काम हुआ करके हमारे यहाँ, और आगे और बाद में आशा करते हैं कि करते ही रहें करके। और हमको उनके ऊपर भी बाद में अपन निर्भर करते हैं। हमारे साथ में हमारे श्री गांधी साहब भी हैं, उनका भी सहयोग मिला। हमारे पुराने धनराज अपने श्री ढोने साहब आज नहीं रहे हमारे बीच में, हमको उनको भी बहुत बड़ा सहयोग था हम लोगों को रास्ते में लाने का, हमको बाद में हर चीज़ पे रास्ता मार्गदर्शन करने का, और धनराज साहब का और बाद में ढोने साहब का बहुत बड़ा हमको बाद में सहयोग मिला करके। और आगे हम आशा करते हैं कि हमको बाद में ऐसे सहयोग मिलते रहे, और बाद में इसके बारे में आगे की जानकारी जो भी होगी तो हम उनसे बाद में अपना मार्गदर्शन लेते रहें करके।
मी धनराज विठोबाजी आष्टनकर, मुक्काम गुमगाव, माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर. आज दिनांक 3/9/2025 रोजी आपण कानुली या गावात इथे आलेलो आहोत. इथे येण्याच्या मागं माझा एकच उद्देश आहे का मी गेल्या 25 वर्षापासून सक्रिय राजकारणात आहे आणि म्हणून त्या 25 वर्षाच्या कालावधीत मी काय काय कामं केली याचा साधा लेखाजोखा संपूर्ण नागरिकापर्यंत पोहोचू शकला पाहिजे. आपण बरेच दिवस झाल्यामुळं केलेल्या कामाची पावती हे खऱ्या अर्थानं स्थानिक लोकांच्या मुखातून ऐकून घ्यावी आणि मी केलेल्या कामाची माहिती तरुण पिढीला सुद्धा, कारण माझ्या बरोबरीचे त्यावेळी जुने लोक होते, पण तरुण पिढीला सुद्धा याची माहिती व्हावी ह्या दृष्टिकोनातून हा एक प्रकारचा प्रकाशित आनंद सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. मी कानुली या गावात आलेलो आहो. मला वाटते मी आवर्जून सांगतो, या छोट्याशा गावात एक कुठंतरी मोठं इमारत असावी, कारण छोटे मोठे कार्यक्रम होण्यासाठी या लोकांना ती इमारत असल्या सोयीचं होईल. पण मी इमारत बांधल्यावर त्याहीपेक्षा या गावकऱ्यांनी एक चांगला विषय लक्षात घेऊन या ठिकाणी या इमारतीत वाचनालय केलं. मी खरोखर गावकऱ्याचं अभिनंदन करतो आणि पुढील म्हणजे मी खरोखरच कामं केले की नाही, मला वाटतं हे समाज मंदिर म्हणून मी बांधकाम केलं. या गावात अनेक ठिकाणी मला वाटतं इथं पाणी पुरवठा नव्हता, आपण पाणी जुन्या कानुलीतून आणून दिलं आणि या गावात डोंगरगावपासून येणारा रस्ता सुद्धा आपण याकडे लक्ष केंद्रित केलं. मला असं वाटते या नदीवर जो बंधारा बांधला त्याचं सुद्धा उद्घाटन मी तत्कालीन एसी खोब्रागळे साहेब होते त्यांच्या हातावरच आपण केलं. असे विविध विकासाचे कामं जे आपण केले त्याची माहिती खरोखर मी माझ्या मुखातून सांगण्यापेक्षा या गावातील लोकांच्या मुखातून वधून घ्यावं किंवा यांनी सांगावं या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नमस्कार, मी मिलिंद रमेश कोवे, धानोली गुमगाव ग्रामपंचायतचा उपसरपंच. आणि जे आपल्या गावात आज माजी जिल्हा परिषदचे सदस्य धनराज काकाजी आलेले आहे आणि त्यांनी जशी माहिती सांगितली की त्यांचं या गावाशी नातं हे 25 वर्षापासून सुरू आहे. मी लहान असताना बघत होतो की काकाजीचे जे कार्य होते आणि मी मागच्या पंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायत सदस्य होतो तेव्हा पण काकाजीची भरपूर मदत अशी आम्हाला होत होती. आणि इथे आपण बघू शकता मागे जे समाज भवन आहे तिथे आता नवीन वाचनालय आम्ही तयार केलं आहे. हे बिल्डिंग सुद्धा काकाजी जिल्हा परिषदचे सदस्य होते तेव्हा त्यांनी उद्घाटन करून या बिल्डिंग गावाला पहिलं प्राधान्य दिलं. तसेच गावाचा जो प्रमुख रस्ता होता कान्होली ते डोंगरगाव हा रस्ता खूपच खराब होता, पण 2 वर्षाच्या आधी काकाजींनी प्रयत्न करून त्या रस्त्याचं पण भूमिपूजन आणि खूप चांगला असा रोड केला. इतर आता लेटेस्ट म्हणजे आता जे नवीन विधानसभेमध्ये निवडणूक झाली त्याच्यानंतर काकाजीने आदिवासी समाजाला, म्हणजे आम्ही तर अशी मागणी नव्हती केली, पण काकाजींनी आमच्या सोबत जे त्यांचे नातेसंबंध आहे आदिवासी लोकांसोबत त्यांचे ते जोडून ठेवलं आणि त्यांनी भव्य अशी मूर्ती आम्हाला आमदार साहेबांच्या निधीतनं आम्हाला ती मिळवून दिली आणि त्याचं उद्घाटन पण आम्ही आमदार मेघे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच त्या कार्यक्रमाला काकाजी सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असे अनेक कार्यक्रम आणि जे विकास कामे आहे ते काकाजीच्या हातून घडत आतापर्यंत आहे आणि ते आमचे वरिष्ठ मार्गदर्शक पण आहे. त्यानिमित्ताने मी एवढंच आवर्जून सांगेल की काकाजीला नवीन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि काकाजी असेच काम निश्चित करत राहील याचं आम्ही हमी घेतो. आणि येणारी जी जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणजे पुरेपूर प्रयत्न आहे की ही जी जिल्हा परिषदची जी सीट आहे ती धनराज काकाजी आष्टनकर यांनाच मिळायला पाहिजे. आणि मी पण या गावचा उपसरपंच आहे, या नात्याने आम्ही भरभक्कम काकाजीला साथ देऊ आणि त्यांच्या सोबत आम्ही नक्कीच सोबत राहू नेहमी. नमस्कार, मी गणेश बंडूजी इटनकर, ह्या गावचे सरपंच. धनराज मामाजी आमच्या गावचे भरपूरच्या वेळेस आमच्या गावाच्या विकासासाठी पाठोपाठ करतात. आमच्या गावाला भरपूर सपोर्ट आहे. बस एवढीच. ठीक, बेस्ट.